सेवक एक्सप्रेस न्यूज चॅनलतर्फे मी ऋषिकेश पुन्हा एकदा आलेलो आहो सतरंजीपुरा झोन येथील स्वास्थ्य अधिकारी आहेत राजीव राजूकर साहेब आणि त्याआधी यांचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे। आपण त्यांच्यापासून जाणून घेतलेले आहे स्वच्छ सर्वेक्षणचे मुद्दे, नागरिकांचा प्रतिसाद व शासकीय कार्यवाही, आरोग्य व प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहे। आता आपल्याशी जुळणार आहेत डॉक्टर मिनल कोल्हे जे की गायन आणि सुलभा शेंडे जे झेडेमोत आहेत। तर थोडक्यामध्ये इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर वुमन हेल्थच्या निमित्ताने त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेणार आहे। नमस्कार मॅडम। मॅडम आपण थोडक्यामध्ये सांगा की आपण आता काय काय योजना राबवण्यात येणार आहे आपल्या मार्फत। आज आपण 28 मे मासिक स्वच्छता दिवस म्हणून साजरा करतो आहे। याच्यामध्ये आम्ही आज जे काही आमचे सफाई कर्मचारी आहेत त्यांना मासिक पाळीच्या बद्दल प्रॉब्लेम्स किंवा त्याचं सॅनिटरी पॅड्स वापरायची, त्याची डिस्पोज ऑफ कसं करायचं, त्याला विल्हेवाट कशी लावायची याच्याबद्दल सांगितलं आहे। आणि कापड न वापरता सॅनिटरी पॅड्स वापरून पुढचे इन्फेक्शन्स नाही व्हायला पाहिजे ते सांगितलं आहे। प्लस हिमोग्लोबिन कसं चांगलं ठेवलं पाहिजे, मासिक पाळीमध्ये जास्ती ब्लड जातं एनिमिया होतो ते पण सांगितलं। माहिती फारच सुंदर आणि लोकांना पटेल अशी सांगितलेली आहे। आणि तसेच डॉक्टर सुलभा शेंडे जे की झेडेमोर आहेत ते थोडक्यामध्ये सांगतील। प्लीज मॅडम। शासनाच्या निर्देशानुसार हा जो कार्यक्रम आम्ही इथे राबवला आहे, आज 28 मे रोजी हा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून सर्वत्र जगभर पाळण्यात येतो। त्याच्याबद्दल इथे जे आहे महिलांना थोडं जागरूक करण्याकरता, मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते दूर करण्याकरता इथे हा कार्यक्रम ठेवलेला होता। त्याच्याकरता आम्ही डॉक्टर मिनल कोल्हे या गायनेकॉलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ञ आहेत त्यांना बोलावलं होतं। आणि इथल्या सर्व सफाई कर्मचारी जे आहेत आमच्याकडचे त्यांच्यामध्ये त्यांनी माहिती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि खूप साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे। तर इथे खूप छान पद्धतीने यांनी जे लोकांच्या प्रती जो त्यांनी जनजागृतीचा कल्याण व्हावा याकरिता त्यांनी चांगल्या पद्धतीनं जे लक्ष राबवत आहे आणि ते सदैव असं चालत राहो। आणि राजीवकर साहेब यांच्या माध्यमातून जे जनकल्याणार्थ काम होत आहे आणि पुढे चालून ते सतत होत राहावं या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि अशीच वाटचाल चालत राहो हे आमची आशा करतो आम्ही त्यांच्याकडे। धन्यवाद।